सत्तांतरानंतर मुंबई महापालिकेत विरोधी बाकावर असलेल्या ठाकरे गटाने बीएमसी मध्ये मास्टर स्ट्रोक खेळलाय असं म्हणायला आता हरकत नाहीये। त्याचं कारणही अगदी तसंच आहे। ठाकरेंच्या नगरसेवकांनी मांडलेल्या एका प्रस्तावाला भाजपकडूनही शांतपणे पाठिंबा दिला गेला। खरं तर या प्रस्तावामुळे मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे, मात्र दुसरीकडे महापालिकेच्या तिजोरीवर अतिरिक्त भार पडण्याची शक्यता आहे। दरम्यान पुनर्विकासाच्या दृष्टीने मुंबईसाठी ही घडामोड अत्यंत महत्त्वाची मानली जाते। त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेने नेमका कोणता असा मोठा डाव टाकलाय याबद्दलच आपण सविस्तर समजून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब तर कराच, त्यासोबतच आमचं नवं व्हॉट्सअप चॅनलही सुरू झालंय। त्यात तुम्हाला सगळ्या अपडेट्स, दिवसभरातील सर्व व्हिडिओच्या लिंक आणि बातम्या एकत्र पाहायला मिळणार आहेत। त्यामुळे आम्हाला व्हॉट्सअपवरही फॉलो करायला विसरू नका आणि याची लिंक तुम्हाला बायोमध्ये मिळेल। तर विषयाला लगेचच सुरुवात करूया। तर मुंबई महानगरपालिकेत सत्तांतर झाल्यानंतर विरोधी बाकावर बसलेल्या उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेने एक मोठा राजकीय डाव टाकलाय। त्यांनी 700 चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता करात सवलत देण्याचा प्रस्ताव मांडला, जो सभागृहात मंजूरही झालाय। आत्ताच्या घडीला 500 चौरस फुटापर्यंतच्या घरांना पूर्ण करमाफी आहे, पण आता 500 ते 700 चौरस फुटापर्यंतच्या घरांना 60% सवलत मिळणार आहे। विशेष म्हणजे या प्रस्तावाला सत्ताधारी भाजपनेही मुकसंमती दिली आहे, ज्यामुळे मुंबईकरांना या निर्णयाचा मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे। मात्र यामुळे बीएमसीच्या तिजोरीवर आणखीन भार पडणार असून दरवर्षी 450 कोटी रुपयांचा तोटा वाढण्याची शक्यता आहे। खरं तर या घडामोडीची सुरुवात ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी केली। तुम्हाला सांगते, माजी स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी हा ठराव मांडला, ज्यात 700 चौरस फुटापर्यंतच्या निवासी सदनिकांना पूर्ण करमाफी देण्याची मागणी आहे। हा ठराव बीएमसी सभागृहात एकमताने मंजूर झाला आणि महापौर रितू तावडे यांनी याला मान्यता दिली। यापूर्वी 500 ते 700 चौरस फुटापर्यंत 60% सवलतीचा प्रस्ताव मंजूर झाला होता, पण आता पूर्ण माफीसाठी राज्य सरकारकडे अहवाल पाठवण्यात येणार आहे। आणि या निर्णयामुळे 70 ते 80 हजार मालमत्तांना फायदा होईल आणि जे मूळचे मुंबईकर आहेत अशा मुंबईकरांना शहर सोडण्यापासून रोखता येईल असा दावा ठाकरे गटाने केलाय। आश्चर्याची बाब म्हणजे भाजपने तांत्रिक कारण देऊन हा प्रस्ताव फेटाळण्याची संधी असतानाही मौन पाळलंय। यामुळे राजकीय वर्तुळात आता उलटसुलट चर्चा सुरू झाली असून या निर्णयाचे श्रेय नेमकं कोणाचं आहे असा प्रश्न विचारला जातोय। आता या प्रस्तावाचा आर्थिक परिणामही विचार करण्यासारखा आहे। सध्या 500 चौरस फुटापर्यंतच्या करमाफीमुळे बीएमसीला 462 कोटी रुपयांचा वार्षिक तोटा होतो। 700 चौरस फुटापर्यंत विस्तार केल्यास बीएमसीला आणखीन 650 ते 700 कोटी रुपयांचा फटका बसू शकतो। याशिवाय पाणी आणि गटार शुल्कही माफ करण्याची चर्चा आहे, ज्यामुळे थेट बीएमसीच्या महसुलावर मोठा दबाव येईल। पण असं असलं तरीही हा निर्णय मुंबईतील मध्यमवर्गीयांसाठी दिलासादायक आहे, जिथे पुनर्विकास आणि घरांच्या किमती वाढतायत। शेवटी या निर्णयाचं श्रेय नेमकं कोणाचं असा प्रश्न विचारला जात असला तरी आपण बघतोय सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये या निर्णयाच्या श्रेयवादाची लढाई आता सुरू झाली आहे। कारण ठाकरे गटाने विरोधी पक्षात असूनही सभागृहात हे यश मिळवलंय, तर भाजपच्या मुकसंमतीमुळे तेही श्रेय घेण्याच्या प्रयत्नात दिसतात। तुम्हाला ठाकरे सेनेच्या या मास्टर स्ट्रोक बद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला।